नमस्कार, मी लतिका। आज आपण व्हेज दलिया बनवूया। त्यासाठी बघा दलिया घेतलेला आहे, तो अशा पद्धतीचा आहे। ह्याच्यापेक्षा बारीक पण भेटतो आणि ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा पण भेटतो। तर असा मस्त असा असतो खायला आणि आपल्या शरीरासाठी पण चांगला आहे बघा। तर आता ह्याला काय केलंय माहिती आहे का, मी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेला आहे। आता आपण ह्याला भाजायला घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेलाच्या जागी जरी तुम्ही तूप जरी टाकलं तरी चालेल। 1 चमचा बघा तेल टाकलेलं, तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे 250 ग्रॅम आहे। आता हे मीडियम गॅसवर एकसारखं हलवून चांगलं भाजून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कळतेचा वास असा ना मस्त येतो, म्हणजे सुगंध एकदम छान असा येतो। याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही तूप टाकलं तरी चालेल। गॅस मीडियम आहे, मीडियम गॅसवरच भाजायचं, फुल गॅसवर भाजायचं नाहीये। अशा पद्धतीमध्ये भाजून घ्यायचं। असा बघा गुलाबी गुलाबी कलर आला की खाली उतरून घ्यायचं, पण एकसारखा भाजत राहायचं, आता खाली लागेल किंवा करपेल विरपेल। आता मी उतरून घेते। कुकर मध्ये बनवणार आहे, तर कुकर गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 2 चमचे तूप टाकायचं। जरी नुसतं तेल टाकलं तरी चालेल, तूप जरी नुसतं टाकलं तरी चालेल। गरम होऊन देऊया। आता तेल तूप गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, मोहरी बघा एकदम बारीक अशी आहे, आपली देशी गावठी आहे। आणि 1 चमचा जिरे, कढीपत्ता, तुम्ही ह्याच्यामध्ये तेजपत्ता पण टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग पावडर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या, कारण मी ह्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या कुटलेल्या आहेत। 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर लसूण टाका, नाही टाकला तरी चालेल। आता हे मी परतून घेते। मिनिटभर झालं परतून घेतलेलं आहे। थोडीशी हळद टाकायची, आपली घरची हळद आहे बघा, त्याच्या पण रेसिपी अपलोड केलेली आहे। 3 प्रकारच्या हळदी कशा बनवायच्या त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं तंबाट असं मोठं मोठंच कापून घेतलेलं आहे। आता हे पण 2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये जिरे धने पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचं। आता हे मिक्स करून घेते। आता आपण भाज्या काय काय टाकणार आहे, 1 वाटी वाटाणा घेतलेला, अर्धा बटाटा घेतला साल काढून तुकडे छोटे छोटे केलेत, आवडीनुसार घ्या। गाजर घेतले, फ्लावर घेतलाय, फरसबी घेतलेला आणि शिमला मिरची घेतलेली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त भाज्या ह्याच्यामध्ये करू शकता। परतून घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या आणि पाणी नितळून घेतलेलं आहे। गॅस मिडियमच आहे। आता हे पहिलं मिक्स करून घेते। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये ही दलिया टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं। तर वाटीमध्ये मिळून घेतलं, तर हे आपला 250 ग्रॅम होता, तर तुम्ही ती वाटीमध्ये काढा, म्हणजे तुम्हाला पाणी किती टाकायचं त्याप्रमाणे कळतं। हे पहिलं मी परतून घेते 1 मिनिटभर। मीडियम गॅसवर बघा 2 मिनिटं मी एकसारखं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। ही अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त होतं, तर आता मी 1 वाटी भरून पाणी टाकलेलं आहे। तर मी ह्याच्यामध्ये अजून 1 वाटी टाकणार। त्याच्या अगोदर आपलं हे पहिलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे, तर हे अजून 1 वाटी मी पाणी टाकलेलं आहे। पाणी कसलं टाकलंय, कोमट पाणी टाकलेलं आहे, जास्त एकदम कडक बी गरम नाहीये, कोमट पाणी आहे। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। तसं बोलायला गेलं तर हे 2.5 वाटी पाणी आहे, कारण ही अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त होतं। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया, थोडीशी जास्तच टाकलेली आहे, आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आपला मीडियम आहे। आता ही तुम्ही बारीक गॅसवर जरी 4 शिट्ट्या केल्या तरी चालतील, किंवा मीडियम गॅसवर जरी 4 शिट्ट्या केल्या तरी चालतं। जर तुम्ही कढईमध्ये किंवा टोपामध्ये केलं ना, तर अशाच प्रकारे करायचं, मस्त असं होतं। आता मी ह्याच्यात 4 शिट्ट्या होऊन देते। बारीक गॅसवर बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी खाली उतरून घेतलेला आहे। आपण खोलून बघूया, अजून गरम आहे बघा। अशा पद्धतीत थंड झाला की नाही की एकदम मोकळा मोकळा असा होतो आणि असाच खायला छान लागतो। एकदम सुक्का पण एकदम ही लागत नाही, पण हा जर थंड झाला की नाही ते एकदम असा सुक्का सुक्का होतो, मोकळा आणि मस्त होतो। चवीला 1 नंबर लागतो, करून बघा। असं पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम खायला एकदम छान असं लागेल। त्याच्याबरोबर कांद्याचं, टमाट्याचं सलाड, ही सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।